राज्यातील शेतकऱ्यांची शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी तयारी सुरू आहे. राज्य सरकारने कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. कर्जमाफीसाठी 30 जूनपर्यंतचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कर्जमाफीसाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. यामध्ये चालू कर्जदाराचे कर्ज माफ होणार का थकीत हेही पाहणे गरजेचे आहे. कर्जमाफीसाठी जी समिती स्थापन करण्यात आली त्यामध्ये चालू कर्जदारांनाही लाभ देण्यात यावा अशी यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. तर कर्जमाफीसाठी आपल्याला काय आवश्यक ते काम करावं लागणार आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात कर्जमाफी समितीने नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे. यामध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यात मध्यवर्ती बँकाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बैठकीत उपस्थित होते. कर्जमाफीची अंमलबजावणी कोणत्या अटीवर करावी, शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा कसा देता येईल आणि प्रक्रिया पारदर्शी व वेगवान कशी ठेवता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. व तसेच बैठकीमध्ये चालू कर्जदारांनाही विशेष गरज कर्जमाफीची अधोरेखित करण्यात आलेली आहे. शेतकरी ओल्या दुष्काळामध्ये सापडल्यामुळे या गंभीर अडचणीत असल्याने त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी या आग्रही मागणी या चर्चेमध्ये मांडण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला तुमच्या बँकेकडून काही कागदपत्रे जमा करण्यास जर सांगितले असेल तर ते तुम्ही तात्काळ जमा करण्यात यावे. त्यामध्ये जसात बारा असेल, बँक पासबुक असेल, आधार नंबर असेल व फॉर्मर ID हे कागदपत्रे तुम्ही तात्काळ जमा करावे जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल.